तर खरं तर MTHLच्या टाइमलाईन प्रमाणे MTHL हे सप्टेंबर 2023 ला पूर्ण व्हायला पाहिजे होतं. काय झालं मागे? मग ऑक्टोबर 2023 ला वरळी शिवडी कनेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर डिसेंबर 2023 ला कोस्टल रोड हा पूर्णपणे तयार असायला पाहिजे होता. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हे तशाचे तसं पूर्ण झालं असतं. आतापर्यंत नरिमन पॉईंट कफ परेडचं कनेक्टर देखील आम्ही पूर्ण केलं असतं. असो, हे न होता आपल्याला आठवत असेल MTHL हे 3 महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं. 3 की 5 महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं. आम्ही हे सतत ओरडत होतो. दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे 9 महिने तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. उरण लाईन परत तसंच तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. का तर निवडणुका थोडे दूर होत्या. आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झालं नाहीये. पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं आहे. असो, हे मुंबईकरांना माहिती आहे. ही गंमत जम्मत जर एका बाजूला चालू असेल, जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे, 4 महिने तयार झालेली आहे, उद्घाटन नाही. हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेसकोर्स. लक्षात घ्या, मुंबईचं रेसकोर्स हे नुसतं रेसकोर्ससाठी ओळखलं जात नाही, तर त्या रेसकोर्सवर 226 एकर जी मोकळी जागा आहे, मोकळं मैदान आहे, तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात, धावायला जातात, योगा करायला जातात. एक लाफ्टर क्लब आहे, एक ब्लाइंड क्लब आहे. आपले जे काही पेट्स असतील, कुत्रे किंवा मांजरी वगैरे, हे फिरवायला नेत असतात. कॉन्सर्ट्स होत असतात, कार्यक्रम होत असतात. सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेसकोर्स आहे. आणि ही रेसकोर्स आपल्याला आठवत असेल की या रेसकोर्सवर 2 जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे, जे मुंबईचे नाही आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही नाही, जमिनी गिळायच्या असतात, बिल्डिंग बांधायचे असतात, असे बिल्डर मित्र 4 RWITCच्या कमिटी मेंबर्स बरोबर साठालोटा करत होते. आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते, मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं, ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल, मी पहिली भूमिका घेतली, खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री, घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू, 50 मेंबरशिप RWITC एक लाज म्हणून, ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते. ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर MCनी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी, चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही, आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही, आम्ही मेंबरशिप देणार नाही, पण आम्ही इथे अंडरग्राऊंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू. आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं तर थीम पार्क नाही, आता सेंट्रल पार्क करू. काल काही सेलिब्रिटीजना, ॲक्टर्सना वगैरे ह्यांनी ट्विट करायला लावलेलं आहे की आता इथे साजरं करा, कारण इथे थीम पार्क नाही होणार, आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत. पण मूळ लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.